नमस्कार, तुमचं फुल 3 धमालमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आम्ही तिघंजण आहे. पुन्हा आज आलो आहे मुलुंडला आणि आपण चाललो आहे ठाणे बार्बेक्यू नेशनला. फर्स्ट टाईम आपण फूड व्लॉग टाकतो आहे, त्यामुळे एन्जॉयमेंट फुल असणार आहे. आणि दुपारी जेवलो नाही आम्ही, अनलिमिटेड जेवण आहे तिकडे. आम्ही जेवलो आहे राहतो. आता बघा सगळ्यांचे तोंडाला असं दिसतंय तोंडावरून की तिकडे जाऊन काय खावं आणि काय नको. त्यामुळे बघूया आता आपण तिकडे जाऊया. आणि आज पाऊस पण चालू झाला आहे, त्यामुळे आमची फुल धावपळ झाली. आम्ही 7चा स्लॉट बुक केला होता, ऑलरेडी 7 झाले. बघू की 9:30ला राजस्थानला पण लेट होतं घरी जायला पुढे योगेश्वरीला. त्यामुळे आम्ही लवकरचा स्लॉट घेतला की आता बघूया काय होते पुढे, तुम्हाला दाखवतो. बाहेर तुम्ही एन्जॉय करा. पाऊस खूप जोरदार आहे. आम्ही भिजलो आहे. ओल्या सीटवर बसलो, मी पण बसले ओल्या सीटवर आणि मी पण बसलो. भेटू डायरेक्ट लोकेशनवर. आणि आम्ही पोचलो आहे आता लोकेशनवरती वागळे स्टेटला. 3 छत्रे आहेत, त्यामुळे जवळजवळ तर नाही उभे राहू शकत, लांबून ठीक आहे. या बिल्डिंगवरती आपल्याला जायचं आहे 14th फ्लोअरवरती. आता याची एंट्री आम्हाला बघावी लागेल कुठून आहे. तर आपण निघालो आहे आता लोकेशनवरती. आणि हे बघा, हे दोघं साईडून चालत आहे. छत्रीमध्ये व्ह्यू आमचं ब्लॉगिंग चालू आहे फुल. आणि हवा पण भरपूर आहे. मित्राची छत्री घेऊन आलो आहे मी, तुटली तर तो बोलला आहे की भरून द्यायची. पण आता उजेड पण जास्त नाही, अंधार आहे, त्यामुळे काही दिसत नसेल तुम्हाला. आता हिची पॅन्ट भिजली, मी दाखवतो तुम्हाला. लगेच पाठी आली, लगेच पाठी आली. पुढे चालत होती मस्त एकदम. बघ एंट्री कुठून आहे असेल नाही, बघ नाही इथे. थँक्यू. आम्ही निघालो ते म्हणजे रिसेप्शनच्या दिशेने, कारण की एंट्री करून आम्हाला 14th फ्लोअरवर जायचं होतं. त्यामुळे बिल्डिंग कोणती होती ती तुम्ही पाहू शकता. ही ती बिल्डिंग आहे. आपल्याला इकडे जायचं आहे 14th फ्लोअरवरती. ऑलरेडी लेट झाले. किती मिनटं? 15 मिनटं लेट झाले. वेट करायला भरपूर पाऊस लागतो. इकडे पाणी भरलं तर मग आता पळून जाईल. माझं कशाला पळून जाईल? इथेच राहतो. मग आता इथे पण पाणी भरतं. आमच्या इकडे सगळ्यात जास्त पाणी पण जाशील ना. आमचं काय, आम्ही एवढं लांब कसं जायचं? आमच्या इकडे बसेस नाही चालत. आमच्या इकडे बोटी चालतात पावसाळ्यात, तिला माहिती नाही. आणि तीच बोट आमच्या घरी पण ओळखणार आहे. पट्टीवरून चालत जाणार आहे. फक्त माझी बेकार कंडिशन असणार, म्हणून मी जरा घाई करते. असं काही नाही, जाऊ आम्ही टाईम. आणि इतर गोष्टी नाईट आऊट वगैरे मारूया, मैत्रीण वगैरे. हे बॅचलर राहतं तिकडे आणि नाईट आऊट वगैरे मारायचा प्लॅन असतो. आणि आता बोलली की नाही, मला लवकर जायचं, उद्या संडे आहे. खूप लांब आलो मी. स्पीकर आहे आपल्याकडे. तर अशा प्रकारे आम्हाला आतमध्ये एंट्री मिळाली आहे. आणि आम्ही निघालो ते म्हणजे आमच्या टेबलच्या दिशेने. आणि टेबल तर आम्हाला पाहिजे होता तसा मिळाला नाही. आम्हाला आतमधला म्हणजे विंडोच्या बाजूचा हवा होता टेबल. मी वेटरलाही विचारलं की आतमध्ये टेबल मिळेल का आम्हाला विंडोच्या बाजूला. तो म्हणाला की नाही, आतमध्ये पार्टी आहे, त्यामुळे बाकीच्या गेस्टला जाता येणार नाही. त्यामुळे आम्ही बोललो ठीक आहे मग.
तर तेवढ्यात आमची पहिली डिश म्हणजे पाणीपुरी आली. तुम्ही बघू शकता हक्काच्या हक्का हा बोक्याने खाल्लेली आहे. तोंडात आवाज आहे तरी. तर समीर खातोय. काय कसं वाटलं? थांबा तोंडात आहे. छान आहे, छान आहे. छान आहे. आता बघ. मी ट्राय करतोय. एक मिनिट. थोडं कॅमेरा माझ्यावरती नको. कल्पेश बघा त्याला तिखट आवडत नाही. पहिला ठसका पहिलाच गडी बाद पहिला नाच आणि हिने तर दुसरं पण घेतलंय वाटतं. हां, एवढं तिखट नाही. तिला आवडलंय. हे गोड आहे, मला आवडत नाही गोड वगैरे, पण हे लोक खात आहेत. मला तर गोड आवडत नाही, आपल्याला तिखटच आवडतं कारण की आम्ही कोण कोल्हापुरी. तर लगेचच आपल्या टेबलवरती स्टार्टर यायला चालू झाले, पण त्याआधी मी तुम्हाला हॉटेलचा पूर्ण व्ह्यू दाखवतो, सेटअप दाखवतो कशा प्रकारे आहे. तर चला जाऊया. ही आहे रेस्टॉरंटची एंट्री आणि त्या शेजारी पाहू शकता तुम्ही भला मोठा स्क्रीन होता. मग टेबलची सेटिंग्स होती. मोठ्या ग्रुपसाठी मोठे टेबल्स आणि छोट्या ग्रुपसाठी छोटे टेबल्स, म्हणजे क्राऊडप्रमाणे टेबल्स अरेंज करून देत होते ते. आणि ऑलरेडी बुक करून सगळेच जातात, त्यामुळे टेबल्सची कमतरता नव्हती. आणि तुम्ही समोर पाहू शकता ठाणे बार्बिक्यूचा लोगो. त्या शेजारी आहे लाईव्ह काउंटर, जिथे पाणीपुरी, चाट, जिलेबी, पिझ्झा, आईस्क्रीम असं बरंच काही मिळत होतं. त्या शेजारी पाहू शकता तुम्ही व्हेज ग्रिल आणि मेन कोर्सचा काउंटर होता, जिथे व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल होतं. आणि समोर पाहू शकता बार्बिक्यूसाठी लागणारं जे चिकन, फिश वगैरे इकडूनच 90% कुक होऊन बाहेर येते. हे आहे ड्रिंक काउंटर आणि हे आहे डेझर्ट आणि फ्रूट काउंटर. रिफिलिंग चालू होती त्यांची. आतमध्येही सेटिंग्ज आहेत, पण ते बुक झाल्यामुळे आपल्याला मिळाले नाही. तुम्हाला प्राजक्तानी दिलंय प्रॉन्स आणि सीख कबाब. सीख कबाब आहे कल्पेश, सीख कबाब आपल्या ऑफिस ग्रुपमध्ये एकदम आमचा फेमस आहे. हे जे प्रॉन्स आहे, अजून काय ताराबारा कबाब आहे, अजून टिक्काज वगैरे आहेत. फिश टिक्का पण आहे का? फिश टिक्का वगैरे माहिती नाही काय आहे. नंतर आमचं फुल कॉन्सन्ट्रेशन होतं ते म्हणजे खाण्याकडे. फिश टिक्का असू दे, प्रॉन्स असू दे, चिकन असू दे, मटन असू दे, सगळं रेमटवत होते. थोड्याच वेळात आमच्या टेबलवरती ड्रमस्टिक पण आली. तीच आम्ही चालू केली, तीसुद्धा खायला. आम्ही हाताने खात होतो आणि ही मात्र प्राजक्ता मात्र काटा आणि चमच्याने खायला चालू केलं. तेच आम्ही तिला समजवत होतो, काटा चमच्याने कोण खातं ड्रमस्टिक. तिने तो घास खाल्ला आणि तिला तो गरम लागला आणि हाऊ करायला लागली आणि थोडा वेळ थांबली ती. थोड्याच वेळात आमच्या इथून वेटर पास झाला. त्याच्या टी शर्टवरती भाऊ लिहिलं होतं, तुम्हाला दिसेल हे बघा, भाऊ लिहिलं होतं. आणि दुसऱ्या टी शर्टवरती होतं दादा, म्हणजे ब्ल्यू ज्यांनी घातले त्याच्या ह्याच्यावरती भाऊ होतं आणि ऑरेंज घातले त्यांच्या ह्याच्यावरती दादा होतं. कॉन्सेप्ट फारच चांगली होती. हे बघा, प्राजक्तानी हाताने खायला चालू केलं. जी मजा हाताने खाण्यात आहे ती कशात आहे तेच आम्ही समजवलं तिला आणि तिने हाताने खायला चालू केलं. आणि थोड्याच वेळात कॉर्न आले. तेही आम्ही थोडे थोडेच घेतले कारण की आम्हाला खायचं होतं ते म्हणजे चिकन, मटन आणि फिश, त्यामुळे हे कोणच खाईल. पण क्रिस्पी कॉर्न फारच छान होते. आम्ही आधी नको बोललो, पण थोडे थोडे एक स्पून द्या बोललो, कसे आहेत ते पाहायला. मग प्राजक्तानी माझ्या हातून कॅमेरा घेतला आणि स्वतः व्हिडिओ शूट करायला चालू केलं. मी खातानाच का दाखवता तुम्ही पण खा. तर मी तिला खाऊन दाखवलं. आम्ही पण तसेच खातोय जसे तू खातोय.
तेवढ्यात आमचा पुन्हा एकदा बार्बिक्यू रिफिल होतो आहे. सगळे आयटम्स पुन्हा आलेले आहेत आणि तेच आमचे चालू आहे. पुन्हा ते संपवायची तयारी, तीच आम्ही चालू केली. एकेकाला सर्व करायला आम्ही स्वतः सर्व करत होतो. एकदा प्राजक्ता करत होती, एकदा मी करत होतो, एकदा कल्पेश करत होता. खूपच मजा आली. सगळ्यांना घाम सुटला होता खाऊन खाऊन. आणि थोड्याच वेळात आमच्या टेबलवर वॉटरमेलन हे आहे मसाला वॉटरमेलन. त्याच्यावर काळं काळं काहीतरी टाकले. करपू तर शकत नाही, काय करपले ते माहिती नाही आम्हाला. ट्राय तर करतो आता. प्राजक्तानी घेतलंय. आणि हा पहिला पीस टाकलेला आहे आणि तरी पण खाली येत नाही. ती कोकणी टाकते. दुसरा चमचा दिलाय तो काय आणि मला एक दिलाय. चांगली आहे तशी, पोरगी चांगली आहे. कधी कधी करते, पुण्याचं काम करते. कधी 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 नाही, कधी कधी नाही. मग? मी पुण्याचं काम करते, पण पुण्य तुम्हाला दिसत नाही. असं काय नाही, मी कधी कधीच करते. तुम्ही आमच्या मागच्या व्लॉग मध्ये पण बघितलं असेल. सगळी सोय आम्ही केली नाही. काय होती इकडे पण हिला हात पकडून घेऊन यायला लागलं. रस्ता पण क्रॉस करता येत नाही. रिक्षाला थांबव बोललो. मला भरवता येते, काढून वगैरे पण हे लोक देत आता हिला आम्ही मी सांगितलं. माझ्यावरती दया करतायत की नेक्स्ट टाइम पण मी ह्यांच्यासोबत यायला मला आवडेल. बघा आम्ही किती चांगले मुलं आहे. अरे मला द्या. आराम दे. अरे याला दिवस नाही. आता मी केलेलं आहे. पहिलं खायला हे घे तुला. मी दिलंय इथून, दिलंय इथून. एवढं बोलला दिलेलं आहे बाबा. कॅमेरा मधलं नेहमी लाटलाच भेटतं. कल्पेशने मोर्चा वळवला तो म्हणजे मेन कोर्सकडे. आणि त्यांनी पहिलं घेतली चिकन बिर्याणी, त्यानंतर मूग मिरची पुदिना मसाला, त्यानंतर घेतलं राजस्थानी लाल मांस. अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये घेत होता कारण की त्याला टेस्ट करायचं होतं फक्त. पोट आधीच त्याचं स्टार्टर गाऊन भरलं होतं. आणि पापड घेतला त्यांनी त्यानंतर. आणि हे होतं चिकन ऑयस्टर बेसिल सॉस आणि हाँगकाँग फिश. ती काय त्यांनी घेतली नाही, चायनीज डिश होत्या म्हणून. त्या बाजूलाच होतं चिकन हॉट अँड सोर सूप, ते पण त्यांनी घेतलं नाही. आणि हे होतं पापड, लोणचं वगैरे. आणि बाजूला होता व्हेज काउंटर, ते आम्ही कवर केलं नाही कारण की तिकडे खूप गर्दी होती. पुढे आम्ही गेलो ते सॅलेड काउंटरकडे. तिकडे प्राजक्तानी स्वतःच्या मर्जीने जे हाताला येईल ते सॅलेड कल्पेशच्या प्लेटमध्ये भरले आणि कल्पेशची प्लेट पूर्ण भरून टाकली. आणि आम्ही टेबलवरती आलो तोपर्यंत आमचे स्टार्टरसुद्धा आले होते. प्राजक्ता ते मस्त ग्रिल करत बसली होती कारण की तिला खायचे तर नव्हते, फक्त खेळायचं होतं. त्यामुळे ती ग्रिल करत बसली. कल्पेश तेच म्हणतोय की एवढं चांगलं काम केलं असतंच तर इकडे जॉब मिळाला असता. त्यानंतर ती लगेचच उठली ते म्हणजे डेझर्ट घेण्यासाठी कारण की तिला मेन कोर्स वगैरे खाण्यात काही रस नव्हता. आणि ती गेली डेझर्ट काउंटरकडे आणि तिने कोणकोणते डेझर्ट घेतले ते आपण पाहूया. आणि प्राजक्ताने मोर्चा वळवला तो म्हणजे डेझर्टकडे. आणि तिने काय काय घेतलंय बघूया. तर पहिलं तिने घेतलं लोटस बिस्कॉफ चीज केक. त्यानंतर सगळे तिने ट्राय केले. बाजूलाच होता ब्लॅक फॉरेस्ट. नंतर घेतलं तिने पीनट बटर टार्ट म्हणून होतं. त्या बाजूला होतं सिनेमन ॲपल पाय. नंतर होतं अमेरिकन ब्राउनी. नंतर होतं लिची स्विस रोल.
बाजूला होतं कोकोनट फ्लेम, हे फार छान होतं. नंतरला सर्वांची फेवरेट बासुंदी आणि होती ती फिरणी. सगळं तिने थोडं थोडं घेतलं. आणि खाली होते ते फ्रूट्स होते, पपई, कलिंगड, पायनॅपल वगैरे होते. ते काही तिने घेतले नाही. आणि ती निघाली टेबलकडे. आणि कल्पेशचा मेन कोर्स चालूच होता, जोरदार एकदम. त्याला कसली हायगाई नव्हती, आपलं आरामशीर निवांत चालू होतं त्याचं. आणि ही टिश्यू वगैरे हिला मिळाले शेवटी. आणि माझं इकडे होतंच स्टार्टर. हे लोकांनी गिवअप केलं, पण मी सोडणार नव्हतो असं. मी आपले स्टार्टर चालूच ठेवले. इथेच सांगते, आम्ही काय खाणार नाही, आता तुलाच खायचं आहे. आणि कल्पेश काय ऐकत नव्हता. मेन कोर्सवरती एकदम तुटून पडला होता. आणि रोटी सांगितल्या होत्या, तेव्हा अजून आल्या नव्हत्या आमच्या, त्यामुळे तो पहिली बिर्याणीच खात होता. आणि हिचं तर चालूच झालं होतं स्वीट्स वगैरे खायला, कारण की ही आली होती मेन म्हणजे डेझर्ट आणि स्वीट्स खायला. आणि ते तिला मिळालेच. फुल प्लेट भरली होती आणि ती संपवणार हे आम्हाला माहितीच होतं, कारण तिची सगळ्यात फेवरेट डिश म्हणजे स्वीटच. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे फिश ग्रिलकडे. तिकडे आम्ही थोडेच आयटम घेतले, कारण की हे बाकीचे कोण खाणार नव्हते, कल्पेश आणि प्राजक्ता. मी एकटाच होतो, त्यामुळे आम्ही घेतले शिंपले. इथे होतं ऑक्टोपस. चिकन मटन आम्ही घेतलं नाही, कारण की स्टार्टरमध्ये ऑलरेडी झालं होतं. तर आम्ही शिंपले, ऑक्टोपस आणि खेकडा घेतला होता. खेकड्याची नांगी होती. आणि बाकी आम्ही काहीच नाही घेतलं. बोललो हेच ट्राय करू, हे वेगळं काहीतरी होतं, त्यामुळे त्या डिश घेतल्या आम्ही. आणि सॉस पण आम्हाला सिलेक्ट करायचा होता, तर शेजवान आणि ब्लॅक पेपर आम्ही सिलेक्ट केला. आणि ही आमची फिश ग्रिल रेडी होऊन प्लेट करून दिली होती त्यांनी. आणि हिने घेतलं होतं ते मोहितो घेतला होता. मोहितो हा अनलिमिटेड बुफेमध्ये इन्क्लुडेड नव्हता, त्याचे वेगळे चार्जेस होते, म्हणजे ड्रिंक्सचे वेगळे चार्जेस आहेत. आणि हा जादूगर मॅजिशियन, कार्ड्सचे खूप चांगले त्यांनी जादू दाखवली आम्हाला. ती आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू, ती सेपरेट बनवली आम्ही. ही तेच सांगते की खूप छान जादू दाखवली. आणि स्वीट्स आणि डेझर्ट संपले. त्यानंतर आम्ही स्वीट्स आणि डेझर्ट घेतले, कारण की आमचा मेन कोर्स वगैरे सगळं खाऊन झालं होतं. मी घेतले होते गुलाबजाम, काही पेस्ट्रीज वगैरे घेतले होते. कोकोनट फ्लेम आम्हाला मिळाली नव्हती, कारण ती संपली होती, त्यामुळे आम्ही ती रिफिल व्हायची वाट बघत होतो. रिफिल झाल्यावर लगेच घ्यायची, कारण की ती पटकन संपत होती. अशी आमची झाली होती डेझर्टची पार्टी. प्राजक्ताचं ऑलरेडी सगळं डन झालं होतं, त्यामुळे ती आमचा व्हिडिओ काढत बसलेली. इकडे गुलाबजाम घेताना कल्पेश नको म्हणाला होता, कारण की लग्नात प्रत्येकाच्या लग्नात गुलाबजामच असतो, मग इकडे काय खायचा. पण त्यांनी शेवटी ट्राय केलाच. आणि तेच प्राजक्ता सांगते की आधी नको म्हणाला आणि आता घेतले. आणि अशा प्रकारची आमची पार्टी झाली होती. आम्ही बिलची वाट बघत होतो, पण तेवढ्यात प्राजक्ताला पाणीपुरी खायची क्रेविंग झाली. त्यामुळे आम्ही लगेचच गेलो ते म्हणजे पाणीपुरी काउंटरकडे, जे आमच्या मागच्या बाजूला होतं. तर आम्ही लगेचच तिकडे गेलो. आणि व्हेज काय दाखवलं नव्हतं, त्यामुळे
डायरेक्ट मी व्हेज काउंटरकडे गेलो, मेन कोर्सकडे. तुम्हाला सांगतो इकडे काय काय होतं. हे दोघे मागे पाणीपुरी काउंटरकडे होते आणि मी इकडे तुम्हाला सांगतो की इकडे काय काय व्हेज आयटम्स होते. पहिलं होतं व्हेज मंचाव सूप, शेजवान नूडल्स, चिली गार्लिक राईस, व्हेज हंगामा, लसुनी पालक, राजमा मसाला, पनीर कुरचन, एक्झॉटिक बेक व्हेज, शाम कोफ्ता, दाल बुखारा, दाल कोफ्ता, भेंडी मसाला, दाल फ्राय आणि स्टीम राईस. तेवढ्यात त्यांनी पाणीपुरी कॅन्सल केली आणि त्यांना आईस्क्रीम दिसली, त्यामुळे आईस्क्रीम काउंटरकडे गेले. आम्हाला आधी वाटलं की इथे आईस्क्रीम मिळत नाही, पण आईस्क्रीम होती तिकडे, तर आम्ही तिकडे गेलो. आईस्क्रीममध्ये होते स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट. कल्पेश बॉक्स उघडूनच बघत होता. कल्पेशला खूप आवडतं आईस्क्रीम. तेवढ्यात आम्ही एक घेतला चॉकलेट आईस्क्रीम, एक स्ट्रॉबेरी आईस्क्रीम आणि मी घेतलं ते मिक्स आईस्क्रीम, म्हणजे त्यामध्ये स्ट्रॉबेरी आणि चॉकलेट मिक्स होतं. ही छोटी पण होती बाजूला, बघत होते आम्ही काय करतो आहे नक्की. ती पण आईस्क्रीमचीच वाट बघत होती. आणि एक घेतलं चॉकलेट, एक स्ट्रॉबेरी आणि एक मिक्स. आणि घेऊन आम्ही गेलो आमच्या टेबलकडे. माझ्या हातात कॅमेरा होता म्हणून माझाही बाऊल प्राजक्तानेच उचलला आणि आम्ही टेबलमध्ये जाऊन आईस्क्रीम ती पण सोडली नाही. आणि ही आमची शेवटची डिश होती. त्यानंतर बिल पे करून आम्ही डायरेक्ट आलो खाली. चला आता आम्ही जेवलो आहे ठाणे बार्बिक्यूमध्ये आणि आता निघालो आहे घरी. आणि आता यांची तोंड बघा, मनसोक्त असं जेवलेलं आता आहे. आता खुलले आहेत. आता चेहरा खुलला आहे पूर्ण. पण आता झोप येणार आहे प्रचंड. आता घरी जायचं आहे, पण टेन्शन आहे. पण उद्या सुट्टी आहे त्यामुळे पाऊस थोडं लागतोय. बरोबर. तर चला जाऊया आपण. पाऊस आहे काय? छत्री खोलायला लागेल. चला मग भेटूया आता आपण भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा परत टाका. बाय, नमस्कार. तर आम्हाला लाईक लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. जे काय फुल 3 धमाल. चला बाय बाय. बाय.